मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेतात. थेट जाऊयात. परंतु मी सगळ्याच प्रश्नांना मी काही आत्ताच उत्तर देईन असं नाहीये, कारण काही विषय हे मला निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून ठेवावे लागतील. त्याच्यामुळे आज काही मला सगळाच प्रचार मला तुमच्यासमोर ठेवता नाही येणार. त्यामुळे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता, नक्की विचारू शकता. बोला. सुप्रीम कोर्टाने आज एक निर्णय दिलेला आहे की राजकीय पक्षांनी धर्म, जात, भाषा याबद्दल मतं मांडून मतं मागू नये असं त्यांनी म्हटलं आहे. त्याबद्दल यांना पण एक माईक द्या. आहे का माईक आपल्याकडे? नाहीये माईक. खाली कोणाकडे तरी होता ना माईक? मोठ्याने विचारा. सुप्रीम कोर्टाने आज एक जजमेंट दिलं आहे की राजकीय पक्षांनी जात, धर्म किंवा भाषेच्या आधारे मतं मागू नयेत असं त्यांनी मत प्रदर्शित केलं. मी वाचलं ते. माझा पहिला विषय असा, मुद्दा असा यातला की हे मुळात ही माणसं जातात कोण कोर्टामध्ये? हे तू हे बंद कर रे. माझं बोलणं चालू असताना या गोष्टी करू नका तुम्ही. मुळात ही माणसं कोण जातात तिथे कोर्टामध्ये, ज्याच्यावरती हे कोर्टामध्ये निर्णय दिले जातात? दुसरा विषय असा आहे की या भारताची, या देशाची संपूर्ण विभागणी ही भाषावार प्रांतरचनेनुसार झालेली आहे. असं कधी कोण म्हणत नाही की माझी भाषा ही, मला मत द्या. परंतु ज्या प्रकारे आज महाराष्ट्राची जर स्थिती पाहिली, जी इतर राज्यांपेक्षा खूप वेगळी आहे, आणि वेगळी अशा अर्थाने वेगळी आहे की तिथे येणारी जी माणसं आहेत परराज्यातनं, याची संख्या फार मोठी आहे. आणि ही संख्या मोठी असल्यानंतर जेव्हा ते इथे येतात आणि इथली राज्याची भाषा ज्यावेळेला ते बोलायचं नाकारतात, त्यावेळेला संघर्ष सुरू होतो. आपल्याकडच्या एकूणच अगोदरचं सरकार काय, आत्ताचं सरकार काय, यांचं एकूणच धोरण पाहता या राज्यामध्ये निर्माण होणारा रोजगार हा इथल्या स्थानिकांनाच 100% मिळाला पाहिजे, ही भूमिका का असत नाही? आणि मग बाहेरच्या राज्यातल्या मुलांना काय इथे दिलं जातं? इथल्या मुलांना नोकऱ्या मिळवू देत, त्यांची घरं बसू देत, त्यांची पोटं भरू देत, बाकी त्यांचा विचार करू. हे असले विषय ज्यावेळेला सुरू होतात त्यावेळेला विषय भाषेचा येतो आणि बाकीच्या गोष्टींचा येतो. ही गोष्ट मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने पण समजून घेतली पाहिजे. विनाकारण हे विषय काय आणले जात नाहीत आणि विनाकारण लोकांना हे विषय काही पटत नाहीत. त्याच्यामुळे कोणतरी कोर्टात जायचं, कधीतरी एखादा आदेश द्यायचा कुठच्याही गोष्टींचा, पण वस्तुस्थिती काय आहे हे एकदा तपासून बघा ना. ती न तपासता ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे निर्णय देता, आम्ही कसे मानायचे? आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मोबाईल फोनवरती जो आवाज येतात, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा की एक इंग्रजीमध्ये येतो, हिंदीमध्ये येतो, मराठी नव्हता. जो आम्ही आंदोलन केल्यानंतर मराठीमध्ये टाकलं गेलं सगळ्या मोबाईल फोनवरती. हे आंदोलन करायची वेळ येते आमच्यावरती. तुम्ही बाकीच्या राज्यामध्ये त्यांच्या भाषांमध्ये तुम्ही टाकता ना सगळ्या मोबाईल फोनवरती. आणि जेव्हा आंदोलन केलं आणि जेव्हा सांगितलं की या राज्याची भाषा मराठी आहे, हे पहिल्यांदा मराठी घाललं पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या दुसऱ्या कुठच्या भाषा असतील त्याच्यामध्ये, म्हणजे हिंदी, इंग्लिश, ती चौथी भाषा नाही. हे असले प्रकार होतात म्हणून या गोष्टी बोलाव्या लागतात. याचं काही राजकारण करायची हौस नाही आम्हाला. आपल्या देशामध्ये ज्याला धर्मांतर होतात, त्या धर्मांतरावरती जर समजा तुम्ही बोललात की मग तुमचा धर्म तुम्ही आणलात, असं होतं का? माझ्या धर्माच्या कोणी अंगावरती येऊ नये, मी दुसऱ्यांच्या धर्माच्या अंगावर जाणार नाही, पण समोरच्या अंगावरती आल्यानंतर आम्ही काय करायचं? आमचा धर्म बाजूला ठेवायचा. असं नाही होऊ शकत ना.
हा देश मुळात इतका मोठा देश आहे की हा थोडासा समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. मोदींना कठीण जाते, सुप्रीम कोर्टाला कुठून कळणार? बोला. काय अर्थ आहे का त्याला? नाही, मला ही गोष्ट कळत नाही. मूळ आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्हाला राम मंदिर उभारता येत नाहीये, स्टेशनला नावं देत आहे. ज्याच्यासाठी जेवढा मोठा संघर्ष झाला, इतकी माणसं गेली त्याच्यामध्ये, विटा आणि गंगाजळावरती पैसे कमवले गेले, त्याचे हिशोब नाहीत अजूनपर्यंत, तो भाग वेगळा. ते राम मंदिर उभारता येत नाहीये, तुम्ही एका स्टेशनला नाव देताय. आणि त्याच्यावर नाही तुम्ही राजकारण करत बसलात. मूळ राम मंदिर का नाही होते? आता तर पूर्ण तुमच्या हातामध्ये बहुमत आहे, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, मग ते राम मंदिर आता का नाही होते? ती गोष्ट बाजूला सारायची. म्हणजे एखादा माणूस जेव्हा चांगला असतो त्यावेळेला त्याला चांगलं म्हटलं, आणि एखादा माणूस तोच बदलला की आम्ही समजा वाईट म्हटलं की आम्हाला म्हणणार तुम्ही भूमिका बदलली. आणि जो संघर्ष करून इतके खासदार निवडून आणलेत ज्या राम मंदिरावरती, ते राम मंदिर आता बाजूला सारलंय. तिथे भूमिका बदलली असं कोणीच बोलणार नाही तुमच्यापैकी. काय नाही, मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींचा विचार हा जनतेने करायचा आहे. की कामं झाल्यानंतर त्या कामांच्या वरती जर समजा मतदान याच्या अगोदर झालं असतं काही गोष्टींमध्ये, तर हे विषय कधी आले नसते. पण हा विषय फक्त मतदानाचा नाहीये, हा विषय आहे इथल्या अस्मितेचा. हा प्रत्येक राज्यातल्या अस्मितेचा विषय आहे. हा काय त्यांच्या प्रत्येक वेळेला काय मतं मागण्यासाठी म्हणून ही भाषा आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात असं नाहीये. आपण जर समजा म्हटलं की कोणाचं काँग्रेसचं सरकार असताना 10 वर्ष मनमोहन सिंग ज्या वेळेला बघत होते, त्या 10 वर्षामध्ये काहीच या देशात घडलं नाही असं नाहीये. भरपूर गोष्टी घडल्या. आता हे म्हणतात की सगळ्या परवानगी आम्ही त्यांना पर्यावरणाची एनओसी आम्ही आणले, मुंबईतले दिवस मार्गाचा विषय आम्ही मार्गी लावला, पुण्यातली मेट्रोचे परवानगी आम्ही आणल्या. परवानगी आणि उद्घाटन पुढं काय? संपला विषय. करायचंय कोणाला स्मारक आहे ना? गेल्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या वेळेला तुमचे देवेंद्र फडणवीसने सांगितलं होतं 6,500 कोटी रुपये देणार मी कल्याण डोंबिवलीला. कुठे आहेत? 1 रुपयाला नाही. मुंबईसाठी 10,000 कोटी रुपये देणार आहेत. कुठे आहेत का पैसे यांच्याकडे? मुळात तुम्हाला आठवत असेल, मी याच शिवस्मारकावरती मी इथे पुण्यातच बोललो होतो, तुमच्या समोरच बोललो होतो मी. आणि त्याला काँग्रेसचं सरकार होतं की मुळात काही तोंडाला येईल ते बोलायचं. ह्यांना माहिती नाही, यांना स्कल्पचर म्हणजे काय असतं, पुतळा कसा उभा राहतो, त्याला किती खर्च येतो, त्याला एक शिल्पकार पण लागतो, तो शिल्पकार कोण आहे, काय काही माहिती नाही. पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच. मी स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच जर करायचं असेल तर घोडा केवढा झाला? आणि हे शिल्प तयार करणारा शिल्पकार कोण आहे? इतकं मोठं शिल्प तयार करायची काही याच्या अगोदरचा अनुभव वगैरे काय आहे का? जगात इतक्या देशांकडे इतके पैसे आहेत, पण ते का नाही पुतळे उभे करत? याचं कारण यांना बांधायचंच नाही, यांना करायचंच नाही. आणि तो जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो उभा आहे ना तिथे, तो एका आयलंडवरती उभा आहे, एका दगडी आयलंडवरती उभा आहे, म्हणून तो उभा तरी राहिला. आणि तोही फ्रान्स गव्हर्नमेंटने दिलाय त्यांना तेव्हा. हे आता तुम्ही भर टाकणार त्या समुद्रामध्ये. हा सगळा जेवढा तुम्ही बोलताय, होणार काहीच नाहीये, पण हे जे बोलताय तेवढा जर समजा खर्च यांनी गड किल्ल्यावरती केला, तर तो इतिहास जर समजा जपला गेला, तर पुढच्या भावी येणाऱ्या पिढ्यांना हे समजू तरी शकेल ना की आमचा राजा कोण होता, आमच्या राजांनी काय काय गोष्टी केल्या, काय काय पराक्रम गाजवले, या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर उभ्या राहतील. देशभरामध्ये एवढे पुतळे आहेत. जयंत्या आणि पुण्यतिथ्या सोडल्या तर जातं कोण तिकडे त्या पुतळ्यांपाशी?
आता परवाच रायगडच्या तलवारीची ते तलवार तुटली. ते असलेच प्रकार होणार, कारण लक्षच नाहीये कोणाचं. आणि ह्यांना घोषणा करायची भयंकर आवड आहे हो. या भाजपच्या लोकांना भयंकर आवड आहे प्रत्येक गोष्टीत घोषणा करायची. आता काहीतरी ते नवीन काढलं. काल ते बोलायला तयार नव्हते, ते नोटबंदीवरती बोलायला तयार नव्हते. परवा दिवशी मोदी एक वाक्य बोलायला तयार नाहीत. काय काढलं तर महिला म्हणे, गरोदर महिलांना म्हणे 6,000 रुपये देणार. हा कुठचा प्रकार नवीन काढला लोकसंख्या वाढवायचा? नोटबंदीचा निर्णय घेतला त्यावेळेला किती आवेशामध्ये सांगत होते. 30 तारीख को देखिए टाळ्याबेळ्या वाजवत होते नाही का? काय झालं ते? काही नाही पुढे. आणि हे सगळं फसलंय हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये समजत होतं. ज्या पद्धतीने मागच्या वर्षी कार्पोरेशनच्या वेळी इच्छुकांची परीक्षा घेतली, हो. त्यावेळी काही घेणार. मी मागच्या वेळेला ती परीक्षा घेतली. कसं आहे, आपण एक नवीन काहीतरी गोष्ट करतो, चांगल्या दृष्टीने मी ती गोष्ट केली होती. किंवा महानगरपालिका आहे, महानगरपालिकेतले कायदे वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांना समजल्या पाहिजेत वगैरे वगैरे. ते परीक्षा घेतल्यानंतर मला जेव्हा नंतर लक्षात आलं या सगळ्या गोष्टी, की शेवटी एकेका वॉर्डामध्ये 5-5, 8-8, 10-10 लोक उमेदवारी मागतात. आणि उमेदवारी मागितल्यानंतर आपल्याला शेवटी द्यावी लागते एकालाच. चांगलं त्यांनी चांगला पेपर सोडवला बिडवला ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी पण शेवटी त्यांच्या घरी त्यांची मुलं किंवा त्यांची पत्नी असेल किंवा कोणी घरातली लोक असतील, ह्यांना एक फील यायला लागला की माझे वडील नापास तर नाही झाले, माझी आई नापास तर नाही झाली. पण त्याची उत्तर त्यांच्याकडे नव्हती. प्रत्येकाला घरात जाऊन तुम्ही सांगणार कसं? आणि असल्या सगळ्या गोष्टींमुळे प्रोसेस आता ही तीच आहे, त्याच प्रकारची आहे. फक्त ह्या परीक्षा ही गोष्ट बाजूला साधलेली आहे, पण प्रोसेस तीच आहे. यावेळेला काय निकष असतील उमेदवारीचा अर्जासाठी 15,000 हा? उमेदवार अर्जासाठी 15,000 काय उमेदवारी अर्जासाठी 15,000 रुपये शुल्क पुस्तकाचे घेतलं जाते. 15,000? तर त्यात पक्षाकडनं 15,000 काय उमेदवारी इच्छुकांना 15,000 सांगितले होते. मी सांगितले होते कशाला? त्यापेक्षा नाही, कुठेच नाही 15,000. नाही नाही, काढून टाका ते, काढून टाका. 15,000 रुपये हा कॅशलेस. तसे नगरसेवकांचं 5 वर्षाचं जे काम आहे पुणे महानगरपालिकेचं, त्या पद्धतीनं प्रश्न असतील, त्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात? 100% मी समाधानी आहे. माझ्या नगरसेवकांनी पुण्यामध्ये, नाशिकमध्ये ज्या प्रकारची कामं केली आहेत, मुंबईमध्ये ज्या प्रकारची कामं केलेली आहेत, ही इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची तुलना करायची आणि मग मला सांगायचं. म्हणजे जिथे मी आज पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, मी जिथे उद्घाटनं करतोय तिथे बाकीचे राजकीय पक्ष भूमिपूजन करत आहेत. मला तर इच्छा आहे, म्हणजे पुण्यामधले जी काही कामं माझ्या नगरसेवकांनी केली आहेत ती तुम्हाला माहितीच असतील, कल्पना असतीलच. परंतु त्याचबरोबर माझी इच्छा आहे की तुम्हाला मला नाशिकला घेऊन जायचंय. आणि नाशिकमध्ये ज्या प्रकारचे मी प्रोजेक्ट्स राबवलेले आहेत तिथे हे जरूर तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा हे कुठच्याही इतर शहरांमध्ये राबवले गेले आहेत का आजपर्यंत. कार्यक्षम नगरसेवकांवरती भाजपचा डोळा आहे. नाही, भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की 52 साली जन्माला आलेल्या पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीयेत. हे त्यांचं दुर्दैव आहे. कळलं का? जनसंघाचं नामांतर होऊन भाजप जरी झालं तरी त्यांना अजूनही उमेदवार सापडत नाहीत महाराष्ट्रामध्ये. आता ही जिल्हा परिषदा, पंचायत समित्या झाल्या, त्यालाही काँग्रेस एनसीपीचे लोक निवडून आणले. त्यांनी काँग्रेस एनसीपीच्या लोकांच्या जीवावरती ते निवडून आले. अर्थात तुम्ही बॅनर लाईन टाकली त्यांची सरशी म्हणून, पण ती खरी तर काँग्रेस एनसीपीची सरशी होती. हा, म्हणजे माझ्याकडे खूप आहेत. माझ्याकडचा प्रत्येक माणूस हा कार्यक्षम आहे. त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे. आणि घेऊन गेलेले परत निवडून येतील ह्याची काही खात्री नाहीये. छे छे छे, कसला फटका?
आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही काढून बघावं. आता हे तुम्ही ही भाजप जी माळ चालू आहे ना आता सगळ्यांची, हे आता 3 वर्षापूर्वी काय होतं? कुठे होती भाजप? ही तेव्हाच्या मोदींवरती मिळालेली सगळी मतं आहेत, अजूनही तेच आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे? पुण्यामध्ये जी काय समजा मतं पडतील जी काही, ती काय गिरीश बापटांवर पडणार आहे? पुढे ते बघा, पायाभूत सुविधा ज्यावेळेला तुमच्याकडे आपण आणतो त्यावेळेला त्या आल्या पाहिजेत हे मला मान्य आहे. परंतु शेवटी एका शहराची किती लोकसंख्या वाढवायची आहे? तुम्हाला बाकीच्या पायाभूत सुविधा तुम्हाला इतर देता येत नाहीये. तुम्ही फक्त मेट्रो 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 करून हे सुटणार नाही येत ना प्रश्न. म्हणजे आपल्याकडे डीपी आणला जातो, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आणला जातो, पण आपल्याकडे टाउन प्लॅनिंग आणलं जात नाही, त्याचा विचार केला जात नाही. आणि टाउन प्लॅनिंग जर समजा नसेल तर हे सगळं फसतच जाणार. पुढे काही होणार नाही या शहरांचं. नुसतं फक्त आम्ही काहीतरी करतो आहोत म्हणून मेट्रो आणायची, याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही जर बाकीच्या देशांमध्ये गेलात तर त्या देशातल्या शहरांमधली जी स्थिती आहे किंवा त्यांनी ज्या प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे ते एकदा बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. मग हे आपल्याकडे का नाहीये? मुळात ज्या प्रकारच्या घोषणा आज राज्य सरकार करते आहे तितके पैसे राज्य सरकारकडे मुळात आहेत का? कारण आता कसं आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. तुम्ही खोदून खोदून फार विचारत नाही की हे पैसे आणणार कुठून आहात. मेट्रो करणार, बरं मेट्रो करणार, लिहिलं मेट्रो करणार. भाजपला 1952 स्थापन देखील उमेदवार मिळत नाहीये, बरोबर आहे. पण तुमच्या पक्षाचे एवढे आमदार किंवा नगरसेवक पक्ष सोडून का जात नाही? हवा पालट असेल. प्रश्न असा आहे, या सगळ्या याच्यामध्ये ही स्थित्यंतरं असतात, पण ही वेळ कधी नाही आली माझ्यावरती की उमेदवार सापडत नाहीये. पक्षामध्ये अनेक लोक आहेत, कर्तृत्ववान आहेत, कर्तबगार आहेत, संधी मिळाली की पुढे येतात. पण अशी नाही ना वेळ की दुसऱ्यांच्या खिडकीमध्ये जायचं, बघायचं आतमध्ये कोण आहे, दरवाजातनं फटीतनं बघायचं कोण आहे. असले प्रकार नाही केलं ना मी. रवींद्र दंगेकर तुमचे ज्येष्ठ नगरसेवक आहे, तर त्यांचं स्टेटस आता नक्की काय? मला पण नाही माहिती. अन्य पक्षातले कोणी संपर्कात आहेत? हा? अन्य पक्षातनं कोणी पुण्याकडे इच्छुक आहे, संपर्कात आहे? आणि असले तर सांगू. काय बोलताय? बरं, आपला जाहीरनामा कधी किंवा त्याच्यातले काय फोकस करायला लागतो? येईल तो वेळ, निवडणुकीला जो वेळ. स्मार्ट सिटीच्या बाबत सगळ्यात आपल्या नगरसेवकांनी विरोधी भाषणं केले आहेत. काय झालं की अचानक पाठिंबा सभासद असताना अचानक पाठिंबा दिला होता, कारण त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला. नाही, या सगळ्या गोष्टींचा मुळात आमच्या काही गोष्टींना विरोध होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. भाजप सरकारला फक्त घोषणा करण्याची हौस आहे, मात्र अशा घोषणा करत असताना तिजोरीत पैसा आहे का हे देखील बघावं, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी चढवलेला आहे. सोबतच शिवस्मारकावरून देखील कोपर खळ्या मारलेल्या आहेत राज ठाकरे यांनी.